हा बांगडा मासा आहे बघा. ह्याला लागणारं साहित्य बघा आपलं आलं लसणाची पेस्ट, हळद, लाल तिखट आणि मीठ असं घेतले आणि लिंबू. आपण आहे ना आता लिंबू पिळायचा, चांगला हे करायचं असा आणि हे सगळं साहित्य एकात मिक्स करायचं. आता थोडं पाणी घेऊया, आपण ग्रेव्ही बनवूया त्याचे. असं आहे ना त्याला लावायचा. मग असा त्याच्या आपण ह्या अशा रेषा पाडलेल्या असतात ना त्याचा लावायचा. असा लावून ठेवायचा. दुसरा पण लावते बघा. लिंबू आपण लाल तिखट लावल्यावर ना छान होतो बांगडा आपला. आता परत वरण आपण दुसरं साहित्य लावूया 15 मिनिटानं. असाच लिंबू ठेवूया आपण. आता आपल्या बांगड्याला 15 मिनिटं झाले ते. ओका मस्तपैकी लावून आपण 15 मिनिटं झाले आता बांगड्याला आपल्या. आता आपण आहे ना हे त्याला सुका आपण हे घेतले लावायला मच्छीला बांगड्याला. ओका रवा घेतलाय, थोडा घेतलाय रवा, बेसन पीठ घेतले, लाल तिखट घेतले, मीठ घेतले. पहिलं मीठ आपण लावलं होतं म्हणून थोडं मीठ घ्यायचं. गरम मसाला घेतलाय आणि जिरं पावडर घेतल्या. हे सगळं आता एका सगळ्यात मिक्स करूया आपण. हे सगळं असं एकसारखं सगळं मिश्रण करायचं. हे असं सगळं एकसारखं आपलं मिश्रण झालं का. एकसारखं सगळं मिश्रण झालं. आता आपण हा बांगडा आहे ना त्याला आपण लावूया. आतून पण टाकायचं म्हणजे छान मस्तपैकी हे बनतं. मग असं झाडायचं. तर दुसरा पण लावते मी. 15 मिनिटं आपण ठेवली ना लिंबू लावून ती छान बनते. मच्छी चवीला पण छान लागते मस्तपैकी. असं आपण दुसऱ्या बांगड्याला पण लावलं बघा. आता आपण आहे ना फ्राय करायला घेऊया. आपण आहे ना गरम कराय भांड ठेवले. आता आपण तेल ओतूया. तेल ओतले. आता आपण गरम झाले की हे करूया. आता आपण आहे ना मसाला लावलाय ना बांगड्याला तो टाकूया आपण. थोडं वरण असं तेल लावायचं म्हणजे पलटी करताना आपला मसाला पडत नाही. म्हणजे आणि 5 मिनिटं असंच ठेवायचं आणि नंतर पलटी करायचं.
आता आपण झाकूया. आता आपण आहे ना 5 मिनिटं झाले बघा. आता हो का मस्त भाजला ना, वरण पण चांगलं फ्री झालं ते. आता आपण पलटी करूया ते. परत आपण असं वरण तेल सोडूया, म्हणजे आपण ह्या अशा रेषा पडल्यात नाही, ह्यातनं मसाला जातो मग छान. आणि मच्छी पण आपली चांगली फ्राय बनते मग. असं आता झाकून ठेवूया आपण 5 मिनिटं. मस्त लागला ना मसाला पण छान तिथे. असं आहे ना, तेल सोडायचं म्हणजे छान फ्राय बनते आपलं. परत एकदा आपण हे करूया. कांदे मस्तपैकी भाजले बघा. तशा रेषा आपले हे झाले का. आता कांदे आपले फ्राय पण झाले आणि का मस्तपैकी भाजली पण मच्छी. आता आपण काढूया. मस्तपैकी भाजली, स्वाद पण छान येतो. असे आपली मच्छी बनते. आपला बांगडा फ्राय झालेला आहे. तुम्ही पण बनवून खाऊन बघा. अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.